पैठण तालुक्यातील कोळी बोडखा शिवारात वीज तारेच्या घर्षणामुळे भीषण आग लागून शेतकऱ्याचे उभे गव्हाचे पीक जळून खाक झाले आहे। काढणीच्या तोंडावर आलेले तब्बल 1.5 एकर गहू या आगीत राख झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे। केकत जळगाव येथील शेतकरी कारभारी भीमराव बडे यांची कोळी बोडखा शिवारात शेती असून त्यातील गव्हाच्या शेतात दुपारी वीज तारेच्या घर्षणामुळे ठिणगी पडून आग लागल्याची घटना घडली आहे। काही क्षणातच या आगीमध्ये शेतातील संपूर्ण गव्हाचे पीक जळून खाक झाले आहे। परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धावून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक जळून खाक झाले होते। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज तारा आणि यंत्रणेची दुरुस्ती करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज पाचोड, पैठण। कारभारी भीमराव बडे, कोळी बोडखा शिवार। एमईसीच्या तारेमुळे माझा गहू सर्किट होऊन पेटल्यात गेला, याची भरपाई भेटण्यात यावा।